नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी निघाली आहे हॉस्पिटलला, सुयोग हॉस्पिटलला. आमच्या इथे जिथे अन्वी झाली ना माझी, त्याच हॉस्पिटलला गायनोकॉलॉजिस्ट आहे ती. तुम्हाला माहिती आहे मला PCODचा त्रास चालू आहे, त्याच्यामुळे माझी ट्रीटमेंट तिच्याकडेच चालू आहे, डॉक्टरकडे. तर मी निघाले आहे कारण तिचा टायमिंग आहे 4 वाजता यायचा दुपारी. आणि आईला आणायला सांगितलं मी अन्वीला. तर मी इथे आलेली आहे. इथे आली ना तर अन्वी माझी इथे झालेली आहे या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे ते दिवस लगेच आठवतात. तर चला, PCODची ट्रीटमेंट ना झालं आहे 1.5 महिना झाला माझी ट्रीटमेंट चालू आहे. 5 महिने झाले मला पाळी आली नव्हती. त्यात थोडंसं भाऊजींच्या ह्याच्यामध्ये धावपळ झाली आणि आईबाबांचं ऑपरेशन झालं. माझ्या आधीचे व्लॉग बघाल ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. म्हणजे मी प्रॉपर माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि यावेळेस सोनोग्राफी मी केली ना आता मागच्या महिन्यात, त्याच्यामध्ये ते थोडं जास्त दाखवलं. त्याच्यामुळे डॉक्टरने मला प्रॉपर आता डाएट चार्ट दिलेला आहे आणि म्हणजे एक्सरसाइज किती करायचं आहे, मी चालायचं किती मिनटं, योगा काय करायचं आहे, माझ्या खाण्याचे पथ्य, म्हणजे सगळं डिटेल्स त्यांनी मला दिलेले आहेत आणि मी ते फॉलोअप पण करते. कारण PCODमध्ये थोडं मला असं वाटतं माझं वजन पण वाढतं आहे, पण जी माझं चालणं आहे ना, अर्णवला ने-आण करायचं, अन्वीला ने-आण करायचं, त्याच्यामध्ये ते थोडंसं मेंटेन पण होते. त्याच्यामुळे ते चालण्याचं एक्सरसाइजचं मला टेन्शन नाही आहे. राहिली गोष्ट पथ्य पाणी, ते ना मला स्वतःहूनच करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट ना, सकाळी कोमट पाणी आणि लिंबू असं एक दिवस द्यायचं आहे आणि एक दिवस दालचिनीचं पाणी प्यायचं आहे, एक दिवस मेथीदाणे भिजत ठेवायचं आणि ते पाणी प्यायचं आहे. असं ना पूर्ण डाएट चार्ट दिलेला आहे. जंक फूड आणि ऑइली मला प्रॉपर असं बंदच करायला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि म्हणजे बरंच काय, मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देते. मला 7 दिवसाचा जो डाएट चार्ट दिलेला आहे ना, तो मी कसा फॉलोअप करते ना ते मी तुम्हाला दाखवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मेडिसिन दिलेल्या आहेत त्याही मी खातेच. कारण दरवेळेस ना आपल्याला लक्ष देता नाही येत. तर डॉक्टरने मला चेकअप केल्यानंतर परत मेडिसिन चेंज करून दिले आणि आता 21 दिवसाच्या मला टॅबलेट दिलेल्या आहेत, ज्या हार्मोन्स हे करतील माझे प्रॉपर लेवल. तर त्या गोळ्या मी चालू केलेल्या आहेत आता आणि त्याच घ्यायला मी आता मेडिकलमध्ये चाललेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आधीचे मला त्रास होता ना पोटाचा, तो आता कमी झालेला आहे. फक्त PCODमुळे मला थोडासा त्रास होतो. पिरियड्स माझे इनबॅलन्स झालेले आहेत आणि आता जेव्हा मला पिरियड्स आले ना त्या दिवशी, पहिल्याच दिवशी मला त्यांनी बोलवलेलं आणि मी त्यासाठीच आलेली होती. तर मिनी व्लॉग हा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू. आणि PCODचा त्रास कोणाला आहे